महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि मे महिन्याचा हप्ता म्हणजे मे महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळीच लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींना मेसेज आलेले आहे की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। आपल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लाडक्या बहिणींचे मेसेज आलेले आहे की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आणि ज्या बहिणींना मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि यासोबतच एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर 4 दिवसानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता, त्याच पद्धतीची एक अपडेट आलेली आहे। कशा पद्धतीने, आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे। आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये मे महिन्याचा हप्ता कंप्लीट होणार आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये। पण आनंदाची बातमी काय आलेली आहे की चौथ्या दिवशी म्हणजे 4 दिवसानंतर, आजपासून 4 दिवसानंतर जून महिन्याचा हप्त्याचे 1500 रुपये देखील खात्यामध्ये जमा होणार आहे। अतिशय खुशखबर आणि आनंदाची बातमी याला म्हणू शकता, कारण लाडकी बहीण योजनेचा ज्या पद्धतीने तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे त्याच महिन्यात देण्यात आलेले आहेत, त्याच पद्धतीने आता जून महिन्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आणि जून महिन्याची रक्कम एक ही जमा होणार आहे। असं 3000 रुपये जून मध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। याचा मागचं कारण काय, तर बघा, एकत्र हप्ता कशामुळे दिला जात आहे तर तुम्हाला माहिती आहे, या योजनेसाठी जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। या बहिणींची संख्या होती 2,02,35,00,000 एवढी संख्या होती आणि यामध्ये आता किती बहिणी अपात्र झालेल्या आहे की 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहे। म्हणजे या योजनेसाठी फक्त आता किती पात्र राहिलेले आहे, 1,60,00,000 एवढ्याच बहिणी आता पात्र राहिलेल्या आहेत आणि एवढ्या बहिणी आता अपात्र झालेल्या 80 लाख बहिणी, म्हणून आता रेग्युलर प्रमाणे तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे। या बहिणी काय अपात्र झालेल्या आहेत, त्या बहिणी म्हणजे पुरुषांनी देखील महिलांच्या नाव करून फॉर्म भरलेला होता, त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे। आणि ज्या बहिणी सरकारी नोकरीवर असतील, कुठल्याही प्रकारचं काही त्यांना म्हणजे आता इंदिरा गांधी योजना असेल त्या योजनेचे लाभ घेत असतील, असा वेगवेगळे निर्णय त्यांनी लागू केले होते। 2.5 लाखाचं वर उत्पन्न, ज्या क्रायटेरियामध्ये ज्या बहिणी बसल्या असतील त्याच बहिणींना हप्ता जमा होतोय। तर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला असेल, कारण हे दोघं महिन्याचा हप्ता कोणाला भेटलेला आहे, त्यांचे व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांच्याच खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे। तुमचं जर व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आजपासून नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी व्हेरिफिकेशन पूर्ण केलेले आहेत आणि तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता अशाच पद्धतीने जमा होणार आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचण येणार नाही, कारण जे व्हेरिफिकेशन होतं ते दोघं हप्त्यांच्या यामध्ये ज्या बहिणींना पैसे आले नाही तर त्यांना व्हेरिफिकेशन मध्ये काढण्यात आलेलं आहे आणि ज्या बहिणींना मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांना घाबरायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हप्ता आता रेग्युलर प्रमाणे जमा होणार आहे। आता मे महिन्याचा हप्ता जसं जमा झाला, 4 दिवसानंतर जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे सर्व अपडेट ऑफिशियल अपडेट आहे आणि या अपडेट मधून मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सुद्धा देतो। ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल, त्यांनी चुकून जर त्यांचं अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नाव गेलं असेल, त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होतंय। जर तुम्हाला वाटत असेल ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना हप्ता भेटला नाही तर तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता। तुम्ही तुमच्या CSC सेंटरला किंवा महिला व बाल विकास विभागाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन, प्रत्येक जिल्ह्यात असतं, त्या ऑफिसला जाऊन तुम्ही एकदा खात्री करून घ्या तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात। अपात्र जर झाले असाल तर तुम्ही त्यांना विचारायचं की कशामुळे अपात्र केलेलं आहे। आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे, आमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही, आमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, असं तुम्ही सांगू शकता। जर नसेल तर सांगा, आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल तरी तुम्ही अपात्र होणारच, ही गोष्ट लक्षात घ्या। कारण
KYC झाल्यानंतर, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही सर्व गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे की कोणाला पैसे द्यायचे, कोणाला पैसे द्यायचे नाही, कोणाला हप्ता सुरू राहणार, कोणाचा हप्ता आता बंद होणार आहे, हे सर्व क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आणि जर चुकून सरकारकडून तुम्ही अपात्र झाले असाल तर तुम्ही त्याला क्रॉस व्हेरिफिकेशनला देऊ शकता आणि तुमचं लाडकी बहीण योजना परत सुरू करू शकता. ही सरकारी योजना, ही काय असं याची योजना नाही. सरकारी योजनेला पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर लागतं, पूर्ण व्हेरिफिकेशन क्लिअर लागतं, त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो. आता उरलेला प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो जमा होतोय 12 जिल्ह्यांमध्ये आज यादी आलेली आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होतोय. 3 दिवसांमध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे ते जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. आता बघा, सर्वात अगोदर पहिला जिल्हा आहे तो परभणी. आता परभणी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आज सकाळी जमा झाला असेल किंवा अजून जमा झाला नसेल तर दुपार या संध्याकाळी या रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही राहत असाल तर लातूरमध्ये देखील आज सकाळीच 1500 रुपये जमा झाले मे महिन्याचे. नांदेडमध्ये तुम्ही राहत असाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयाची रक्कम सकाळपासून मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आणि लवकरच या 3 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम देखील जमा होणार आहे 4 दिवसानंतर. बघा, परभणी, लातूर आणि नांदेडमध्ये 4 दिवसानंतर जून महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे. आणि मे महिन्याचा हप्ता आज सकाळपासून याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जिल्ह्यांची नावं बघा. आता तुम्ही जर जळगावला राहत असाल तर जळगावमध्ये देखील मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. धुळ्यामध्ये मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे आणि नंदुरबारमध्ये देखील मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आज रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. सकाळी जमा झाला नसेल तर दुपारी होईल, दुपार नाही तर संध्याकाळ, संध्याकाळ नाही तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आणि लवकरच या जिल्ह्यांमध्ये देखील जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे 4 दिवसानंतर. ठाण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर ठाण्याला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे सकाळीच मे महिन्याचा हप्ता. पालघरमध्ये तुम्ही राहत असाल तर पालघरला देखील लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या 3 जिल्ह्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत देखील हप्ता जमा होणार आहे. सुरुवात तर याची झालेली आहे पण रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आणि लवकरच जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जून महिन्याचा हप्ता 4 दिवसानंतर सुरू होणार आहे. ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या 3 जिल्ह्यांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. आता शेवटील 3 जिल्ह्यांची नावं बघा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील, यवतमाळमध्ये होणार आहे आणि वाशिममध्ये देखील होणार आहे. तर बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल किंवा आतापर्यंत जमा होत असेल. यवतमाळमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे आणि वाशिममध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे. मे महिन्याची रक्कम या 3 जिल्ह्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आज रात्री उशिरापर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि जून महिन्याचा हप्ता देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये, जे तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी मी वाचून दाखवलेली आहे, या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आतापर्यंत जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील. जमा झाले नसतील तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता उशिरा रात्रीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि लवकरच याच 12 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे 4 दिवसानंतर रक्कम जमा होणार आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही जमा झाला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जमा झाला असेल तर हो लिहा, नाही जमा झाला असेल तर नाही सुद्धा लिहू शकता. अशाच पद्धतीचे जे लाडकी बहीण योजनाविषयी अपडेट असो, कुठल्याही सरकारी योजनेचा अपडेट असतो, सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. म्हणून चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.